नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सखाराम राठोड, शिवम कृषीटेक ढोकसाळ येथून आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. कृषी मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो म्हणजे कांदा बीजोत्पादन, खत व्यवस्थापन, फवारणी आणि ड्रिचिंगचे संपूर्ण नियोजन. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्याआधी ज्या शेतकरी बांधवाने कांदा बीजोत्पादन म्हणजेच डेंगळे असणारे जे कांदे, हा सध्या अनेक शेतकरी बांधवांसाठी फायदेशीर ठरणारा व्यवसाय ठरत आहे, पण योग्य नियोजन अभावी अनेकदा फुलांची गळ होणे किंवा बियाण्याची प्रत घसरणे असे प्रकार घडतात. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा बीजोत्पादनासाठी लागणारे खतमात्रा, तसेच कोणत्या वेळेला कोणती फवारणी करायची आणि ड्रेंचिंग कशा पद्धतीने आणि किती वेळेस करायचे, ह्या सगळ्या बाबतीत संपूर्ण माहिती देणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि STR ॲग्रीकोच यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या, जेणेकरून अशी नवनवीन माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. कालच्या व्हिडिओमध्ये मी कांदा लागवडी बाबतीत लागवडी ते काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन दिलेले आहे. ते तुम्ही आपल्या चॅनलला कांदा व्यवस्थापन या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. चला तर जराही वेळ वाया न घालता आपण कांद्याला जी वाढीची अवस्था आहे, या वेळेला कोणती फवारणी करायची त्या संदर्भात पाहूया. त्याच्यानंतर दुसरी आणि तिसरी फवारणी ह्या सगळ्या बाबतीत, त्याच्यानंतर ड्रिंचिंग आणि खतमात्रा ह्या सगळ्या बाबतीत पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता आपण शेवटपर्यंत पहा. शक्यतो कांद्याची जी पहिली फवारणी आहे ही वाढीच्या अवस्थेमध्ये करणे अतिशय गरजेचे आहे. त्यामध्ये आपण पिप्रोनिल 5% असणारे, जसे की टाटाचं सोनिक फ्लो येते, तसंच बायरचं रिजेंट, त्याचबरोबर बुरशीनाशकमध्ये जर मर किंवा सड लागलेली असेल किंवा पिवळा पडत असेल तर त्या ठिकाणी आपण धानुका कंपनीचं झेनेट किंवा पिवळा किंवा करपा नसेल तर त्यावेळेला आपण M45 सारखे बुरशीनाशक घेऊ शकतो. आणि सोबतच एखादं चांगला मायक्रोन्यूट्रन जसं मायक्रोला असेल किंवा पोषक सुपर सारखे एखादं टॉनिक आणि स्टिकर हे कंपल्सरी घेणं गरजेचे आहे. कारण कांद्यावर, हळदीवर तसेच केळीच्या पानावर पाणी हे थांबत नसल्यामुळं किंवा स्प्रेडिंग होत नसल्यामुळं स्टिकर घेणं कंपल्सरी आहे. अशा पद्धतीने आपण पहिल्या फवारणीचं नियोजन करू शकतो. त्यामुळे शाखीय वाढ, तसंच त्यामध्ये आपण ह्युमिक ॲसिड याचा वापर केल्यामुळे पांढऱ्या मुळ्यांच्या सुद्धा संख्या वाढतात. अशा पद्धतीने आपण पहिली फवारणी करू शकतो आणि त्याचा फायदा चांगल्यात चांगलं होऊ शकतो. त्यानंतर जी दुसरी फवारणी करायची आहे ती म्हणजे डेंगळे निघताना जी फवारणी करायची, त्याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिड 40 प्लस पिप्रोनिल 40 हे जे कंटेन्स असणारे घटक आहे, ज्याला आपण पोलीस म्हणू शकतो किंवा इतर कोणत्याही कंपनीचं हे घटक असलेले आपण कीटकनाशक घेऊ शकतो. त्यासोबतच बुरशीनाशक म्हणून कस्टोडिया आणि सोबत बोरॉन घेणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि मी जसं तुम्हाला पहिल्या फवारणीमध्ये स्टिकर सांगितलं, सिलिकॉन बेस स्टिकर हे घेणं गरजेचे आहे. त्याच्यानंतर जी तिसरी फवारणी आहे त्याच्यामध्ये आपण कोर्टेवा कंपनीचं डेलिगेट आणि बुरशीनाशकमध्ये नेटिओ आणि सोबत जे टॉनिक आहे त्याच्यामध्ये आपण इसाबियन किंवा टाटा बहार घेऊ शकतो किंवा मायक्रोला RCF कंपनीचं, यापैकी कोणतेही एक टॉनिक आपण वापरू शकतो. आणि सिलिकॉन बेस स्टिकर ह्या पद्धतीने आपण तिसरी फवारणी करू शकतो. यामुळे फूल भरण्यासाठी, तसेच जे येणाऱ्या किडी आहेत आणि जे डेंगळे आहे याचं देठ मजबूत होण्याच्या हिशोबाने आपण ड्रिंचिंग सुद्धा करणार आहोत. परंतु इथे एक विशेष सूचना देण्यात येते की ज्या वेळेला आपण फुले उमलताना कांदा ह्या पिकामध्ये परपरागीभवन म्हणजे पोलिनेशनचं कार्य हे मधुमक्षिकाद्वारे होत असल्यामुळे आपण शक्यतो हेवी मॉलिक्यूल म्हणजे जहाल कीटकनाशक वापरणं टाळावे, जेणेकरून मधुमक्षिकाला परपरागीभवन करण्यास अडथळा किंवा त्याच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होऊ नये याची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचे. त्यासाठी आपण शिवम कृषीटेक ढोकसाळ येथे जैविक कीटकनाशके हे उपलब्ध करून दिलेले. जर आपल्याला शक्य झाले किंवा परिसरातील शेतकरी असेल तर तुम्हाला हे सगळ्या पद्धतीचे कीटकनाशक आणि मी जे समोर तुम्हाला ड्रिंचिंग आणि खतमात्रा सांगणार हे सगळे उपलब्ध आहे, तर तुम्ही एकदा अवश्य भेट द्या. नंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे खतमात्रा. लागवडीच्या वेळी किंवा बेसल डोसमध्ये आपण 10-26-26 किंवा DAP, ज्या शेतकऱ्यांचं बेसल डोस देणं झाले नाही तर लागवडीच्या नंतर 10 ते 15 दिवसामध्ये आपण एकरी एक बॅग 10-26-26 अधिक बेनोइट सल्फर एकरी 10 किलो आणि झिंक सल्फेट हे 10 किलो अशा पद्धतीने आपण
लागवडीपूर्वी किंवा लागवडीनंतर 10 ते 15 दिवसापर्यंत अशा पद्धतीने खत मात्रा देणं खूप गरजेचे आहे. कांदा या पिकामध्ये सल्फरचं खूप अतिशय महत्वाचा रोल असल्यामुळे सल्फर हे न विसरता कंपल्सरी देणं गरजेचे आहे. सोबतच अधिक खर्च करण्याची जर तयारी असेल तर आपण मॅग्नेशियम सल्फेट सुद्धा एकरी 10 किलो देऊ शकतो. त्यानंतर आपण पाहूया ड्रिंचिंग. कांदा पीक हे 15 ते 20 दिवसाचे झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण 19-19-19 अधिक ह्युमिक ऍसिड प्रमाण जर पाहायचं झालं तर 19-19 हे 5 किलो आणि 500 ग्रॅम किंवा ml मध्ये असेल ह्युमिक जेल तर 500 ml ह्या पद्धतीने आपण कांद्याला ड्रिंचिंग करू शकतो. त्याचा जे उद्देश आहे, त्याचा जो फायदा होणार ते म्हणजे पांढऱ्या मुळ्याच्या संख्या वाढणार आणि जोमदार वाढ होईल. ह्या उद्देशाने आपण ही 15 ते 20 दिवसाची जी ड्रिंचिंग आहे अतिशय महत्वाची आहे. त्याच्यानंतरची जी दुसरी ड्रिंचिंग आहे ती म्हणजे 35 ते 40 दिवसांना. त्याच्यामध्ये आपण 1261-0 हे 5 किलो घेणार आहे. ह्या 1261 मुळे डेंगळे निघण्याची संख्या तसेच फुलकळी जास्त निघण्यासाठी आपणास मदत होणार आहे. त्यानंतर जी तिसरी ड्रिंचिंग करणार आहोत त्यामध्ये आपण कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन हे दोन्हीची मात्रा घेणार आहे आणि ती जे कांद्याचा प्लॉट आहे 55 ते 60 दिवसाच्या झाल्याच्या नंतर घेणार आहोत. तर याच्यामुळे जे कॅल्शियम आणि बोरॉन घ्यायचे तर कॅल्शियम नायट्रेट हे आपल्याला 5 किलो घ्यायचे आणि बोरॉन हे 1 किलो घ्यायचे आहे. त्यामुळे डेंगळे मजबूत होतील तसंच कांद्यामध्ये परपरागीभवन होण्यास सुधारणा होईल. त्यानंतर 80 ते 90 दिवसांनी जी ड्रिंचिंग करायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला 052-34 किंवा नॅनो डीएपी एकरी 3 लिटर आणि 052-34 घ्यायचं असेल तर 5 किलो या हिशोबाने घ्यायचा आहे. याचा जो उद्देश आहे याच्यामुळे कांद्यामध्ये बी भरण्यासाठी वेग मिळेल आणि जास्त वेगाने कांदा भरण्यास मदत होणार आहे. त्यानंतर शेवटची जी ड्रिंचिंग आहे ही 100 ते 110 दिवसांनी आपण करणार आहोत. त्यामध्ये 13-045 किंवा 0050 हे एकरी 5 किलो घ्यायचे आहे. ह्या 0050 किंवा 13-045 मुळे बियाचे वजन आणि चकाकी वाढण्यास मदत होणार आहे. ज्या शेतकरी बांधवाकडे ठिबक नाही अशा शेतकऱ्यांसाठी आपण जे फेकून किंवा वरून जे खत द्यायचे त्याच्यामध्ये 1 बॅग युरिया अधिक 5 किलो दाणेदार कीटकनाशक ज्याला आपण फ्रेटरा म्हणू शकतो अधिक 55 किलोची जी कॉम्बी किट आहे याच्यामध्ये 5 प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. याचं मिश्रण करून आपण 30 ते 35 दिवसाने कांदा बीजोत्पादन प्लॉट मध्ये टाकू शकतो. यानं चांगल्या पद्धतीने सुधारणा होणार आहे. त्यानंतर 55 ते 60 दिवसानं MOP म्युरेट ऑफ पोटॅश हे देणं अतिशय गरजेचे आहे. जे की लागवड केल्याच्या नंतर हे खत ज्या वेळेला आपण 55 ते 60 दिवसांनी टाकणार आहे हे लागण्यासाठी पिकाला लागण्यासाठी कमीत कमी 35 ते 40 दिवस लागतात. त्यासाठी हे 55 ते 60 दिवसाचे जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये MOP टाकणं खूप गरजेचं ठरते. जे मी तुम्हाला खास टिप्स देणार आहे त्या टिप्स आहेत की बोरॉन शिवाय दाना भरत नाही. त्यामुळं बोरॉन प्रति लिटर 1 ग्रॅम याप्रमाणे फवारणीत घेणं गरजेचं आहे. ड्रिंचिंग करताना सोबत एखादे चांगले बुरशीनाशक घ्या कारण कांद्याची मान सडण्याची प्रमाण जास्त असते. तिसरी जी टिप्स आहे ती म्हणजे फुल उमलण्याच्या काळात पाण्याचा ताण पडू देऊ नका. जमिनीच्या मजदुराप्रमाणे 8 ते 10 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. शेतकरी मित्रांनो, कांदा बीजोत्पादनात मधमाशाचे अतिशय महत्वाचे रोल असल्यामुळे शक्यतो आपण डेंगळे भरण्याच्या अवस्थेत म्हणजे फुले भरताना शक्यतो जाल कीटकनाशक फवारण्याचे टाळावे. त्यासाठी आपण जे जैविक कीटकनाशक आहे हे शिवम कृषीटेक ढोकसाळ येथे उपलब्ध करून दिलेले आहे. त्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. तुम्हाला या नियोजनाबद्दल काही शंका असेल तर नक्की मला कमेंट बॉक्सला कमेंट करून सांगा, जेणेकरून मी तुम्हाला त्यांचं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला मात्र विसरू नका. जर आपण STR ॲग्रिकल्चर युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या, जेणेकरून अशी नवनवीन माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय जवान, जय किसान. भेटूया पुढील व्हिडिओ.